जय महाराष्ट्र. मी सौ रेश्मा तपासे, मनसे रस्ते साधन सुविधा व आस्थापना विभाग, महाराष्ट्र राज्य आणि महिला सेना उपशहराध्यक्ष मीरा भाईंदर. काल म्हणजे 3 फेब्रुवारी हा दिवस मीरा भाईंदरसाठी अतिशय महत्त्वाचा, ज्याची इतिहासामध्ये नोंद होईल. विषय असा होता की आपल्या इथे मीरा भाईंदरमध्ये मतदानाच्या पूर्वी कृपाशंकर सिंग जे भाजप नेते आहेत ते मीरा भाईंदरमध्ये काही कार्यक्रमाच्या निमित्ताने आले आणि इथे येऊन त्यांनी एक भाष्य केलं की आम्ही या मीरा भाईंदर शहरामध्ये इतके परप्रांतीय उमेदवार उभे करू की या मीरा भाईंदरचा जो कोण महापौर होईल तो परप्रांतीयच होणार, असं एक त्यांनी स्टेटमेंट पास केलं होतं. म्हणजे ह्या लोकांना इतकी घमंड आलेली आहे, इतकी हवा त्यांच्या डोक्यात गेलेली आहे की ते सर्रासपणे असं भाष्य करतात. पण माझं म्हणणं असं आहे की तुम्ही इथे पोट भरायला आले, पोट भरता भरता इकडचे व्यापारी झाले, व्यापारी होता होता तुम्ही राजकारणामध्ये गेलात, आम्ही सगळ्या अंगाने तुम्हाला ॲक्सेप्ट केलं आहे. आणि राजकारणामध्ये गेल्याच्या नंतर जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये हवा जाते आणि जेव्हा तुमची ही मगरुमीची भाषा जेव्हा येते ना की इथला महापौर हा परप्रांतीयच होणार, त्यावेळेला मग कुठेतरी संघर्षाला सुरुवात होते आणि त्याचं उत्तर देण्याची तयारी मराठी माणूससुद्धा करतो. कारण मराठी माणूस हा लढवय्या पहिल्यापासून इतिहास राहिलेला आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, त्याच्यामुळे आम्ही जोपर्यंत प्रेमाने तुम्हाला सांभाळता येईल तेवढं सांभाळू. पण जेव्हा तुम्ही आमच्यावरती अरेरावीची भाषा करणार, मगरुमीची भाषा करणार, एक घमंड तुमच्या डोक्यामध्ये जातो, त्यावेळेला मात्र मराठी माणूस मग कितीही संख्याबळाने असला तरी तो तुम्हाला उत्तर देण्यास तत्पर राहणार कायम. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं. आता काल असं झालं की मराठी एकीकरण समिती आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि तमाम मराठी माणूस जो महाराष्ट्राशी बांधील आहे असे सगळे माणसं यांनी या गोष्टीचं समर्थन केलं की ह्या मीरा भाईंदरचा जो कोण महापौर होईल तो मराठीच होणार. आणि या गोष्टीने आम्ही मराठी एकीकरण समितीला पूर्ण पाठिंबा दिला. आणि का नाही व्हावा? जर भारतीय जनता पार्टीकडे मराठी महिला उमेदवार ह्या निवडून आलेल्या आहेत नगरसेविका, मग त्यांचं नाव बाजूला ठेवून इथले आमदार नरेंद्र मेहता यांना महापौरपद पुन्हा दुसऱ्यांदा त्यांच्याच घरात का द्यायचं होतं? त्यांनी हे महापौरपद दुसऱ्यांदा त्यांच्या वहिनीलाच का दिलं, भावाच्या बायकोलाच का दिलं? आता हे येणाऱ्या काही काळामध्ये दिसणार आहे, जेव्हा ह्यांचे इल्लिगल प्रोजेक्ट जेव्हा उभे राहतील, पर्यावरणाचा जेव्हा पुन्हा एकदा ऱ्हास केला जाईल, त्यावेळेला पुन्हा एकदा सर्वांच्या लक्षात येणार आहे की पुन्हा एकदा डिंपल मेहतांना महापौर करण्यामागचं मोठं कारण काय होतं. खरं तर सर्वसामान्य मीरा भाईंदरची जनता ही मी भाबडी पण नाही म्हणू शकत, कारण सगळे जाणती लोक आहेत. सगळ्यांनी वोटिंग जेव्हा केलं, मतदान जेव्हा केलं, तेव्हा बऱ्याच जणांनी फक्त डिनर, एक वेळेसच्या डिनरच्या नावाखाली मतदान झालेलं आहे मीरा भाईंदरमध्ये. हे सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट आहे आमच्या मीरा भाईंदरसाठी. एक वेळेसचं जेवण आणि काही पैसे याच्या आमिषाने तुम्ही आज पुन्हा एकदा मीरा भाईंदर अशा व्यक्तींच्या हातात दिलेलं आहे ज्यांच्या नावावरती बरेच केसेस आहेत, गुन्हेगारी पार्श्वभूमी राहिलेली आहे आणि त्यांना मीरा भाईंदरच्या विकासाशी काही देणं घेणं नाही आहे. त्यांना फक्त स्वतःचा विकास करायचा आहे आणि फक्त स्वतःच्या विकासासाठी आज ते सत्तेमध्ये बसलेले आहेत. असो, इलेक्शन येत असतात, होत असतात, हारजीत होत असते. या विषयाला धरून काल मराठी एकीकरण समिती आणि मनसे आणि मराठी संघटना आणि मराठी माणूस ह्या सगळ्यांचा एक काल मोर्चा निघणार होता, जो पालिकेवरती जाणार होता आणि तिकडे जाऊन त्यांना जाब विचारणार होता. पण हा मोर्चा वेळेआधीच अडवण्यात आला. मोठ्या संख्येने पोलीस बळ नेताजी सुभाषचंद्र बोस या मैदानाच्या इथे उभं केलं. संपूर्णपणे बॅरिगेड्स लावून सगळे रस्ते बंद करण्यात आले. म्हणजे हा शांततेत निघणारा मोर्चा होता. त्या मोर्चाला अडवण्यात आलं, तिथे धक्काबुक्की करण्यात आली. पोलिसांनी संपूर्ण तयारी ठेवली होती की वेळ पडली तर काय काय करायचं, हे सगळी तयारी त्यांची होती.
तर मला म्हणायचं आहे की प्रशासन प्रत्येक वेळेला मराठी माणसासाठी एवढा अग्रेसिव्ह भूमिका का घेतो? म्हणजे मराठी माणसाने लोकशाही मार्गाने एखादं आंदोलन पण करू नये, एखादा मोर्चा काढू नये लोकशाही मार्गाने. म्हणजे मागे जेव्हा मीरा भाईंदरमध्ये भाजप आणि जैन समाजाकडनं, जैन, मारवाडी, गुजराती, राजस्थानी समाजाकडनं जेव्हा आंदोलन केलं परवानगी नसताना, त्यावेळेला पोलीस कुठेही त्यांना धक्काबुक्की करताना दिसले नाही, लाठीचार्ज करताना दिसलं नाही, कुठेही त्यांचा मोर्चा अडवताना दिसले नाही. उलट त्यांच्याबरोबर मोर्चाबरोबर चालत होते. पण तोच जेव्हा मोर्चा मराठी माणसाने काढला स्वतःच्या न्याय हक्कासाठी, त्यावेळेला मात्र पोलिसांनी सगळीकडनं दडपशाही केली. पोलिसांना तसे आदेश होते. सगळ्या बाजूने मराठी माणसाला अडवण्यात आलं, जेलमध्ये टाकण्यात आलं, मराठी माणसावरती लाठीचार्ज करण्यात आला, मोठ्या संख्येने पोलीस बळ तिथे तैनात झालं. म्हणजे बराच असा लाजिरवाणा प्रकार त्यावेळेला सुद्धा घडला होता. तर प्रत्येक वेळेला मराठी माणसालाच का आपण आंदोलन करायचा अधिकार देत नाही? हा सगळ्यात मोठा कारण आपण महाराष्ट्रातच राहतो ना. मग या महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलन करू शकत नाही मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी, मराठी महापौरसाठी? तर काल पुन्हा एकदा तीच उजळणी झाली. आणि लाजिरवाणी गोष्ट अशी आहे की आम्हाला जे आयुक्त मिळालेले आहेत ह्यावेळेला, इतक्या वर्षात जेवढे मीरा भाईंदरमध्ये महानगरपालिका आयुक्त होऊन गेले, त्या सगळ्या आयुक्तांपैकी हा आत्ताचा जो आयुक्त बसलेला आहे राधा विनोद शर्मा, हा सगळ्यात काय म्हणू, बेशिस्त, बेजबाबदार, ज्याला बोलण्यामध्ये आदरवाचक शब्द कधी येत नाही, असा हा राधा विनोद शर्मा जो IAS अधिकारी आहे. हा मोर्चा जेव्हा पालिकेवरती निघणार होता, आयुक्त नात्याने, मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त ह्या नात्याने, जेव्हा कायदा सुव्यवस्था बिघडण्याची जेव्हा वेळ येते, त्यावेळेला हे आयुक्तांची जबाबदारी होती की तुम्ही या गोष्टीला सामोरे यायला पाहिजे होतं, तुम्ही काय ते उत्तर द्यायला पाहिजे होतं, किंवा आंदोलनकर्त्यांची तुम्ही भेट घ्यायला पाहिजे होती. पण तुम्ही तसं काही न करता जे अतिरिक्त आयुक्त आहेत पानपट्टे साहेब, त्यांना तुम्ही तिथे पाठवलं. म्हणजे ह्या आयुक्ताला गोष्टी फेसच करायच्या नसतात. असा हा बेजबाबदार आयुक्त आम्हाला मीरा भाईंदरला मिळालेला आहे. या आयुक्ताची एक खास गोष्ट काय माहिती आहे का? मतदानाच्या पूर्वी आमच्या इथले परिवहन मंत्री आहेत प्रताप सरनाईक साहेब, सातत्याने त्यांच्यासोबत सगळीकडे दिसायचे. फक्त दिसतच नव्हते तर त्यांच्यासारखे सेम कपडे घालून ते फिरत होते. आणि आता जेव्हा हे आंदोलन चालू होतं आणि त्याच वेळेला त्याच नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानाच्या बाहेर दोन सर्वसामान्य घरातल्या महिला आहेत, त्या 26 जानेवारीपासून आत्तापर्यंत आमरण उपोषणला बसलेल्या आहेत. कारण इथे जे मतदानाचा बट्ट्याबोळ झाला, ज्या प्रकारे चीटिंग झाली, ज्या प्रकारे म्हणजे लोकशाही संपवण्याचा प्रयत्न झाला, आणि ज्या प्रकारे हे निवडणूक होऊन भाजपा सत्तेमध्ये आले, ह्या सगळ्या गैरप्रकाराच्या निषेधार्थ ह्या महिला उपोषणाला बसल्या होत्या. आणि निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी आणि प्रमुख हे आयुक्त राधा विनोद शर्मा असल्याने फक्त त्यांच्या भेटीसाठी त्यांनी हे उपोषण ठेवलेलं होतं की राधा विनोद शर्मा येतील आणि ते काही उत्तर देतील. पण 9 दिवस झाले तरी राधा विनोद शर्मा एकदाही त्या महिलांना भेटले नाही. आणि काल त्या महिलांची परिस्थिती इतकी खालावली होती, इतकी बिघडलेली होती, पण त्या उपचार घ्यायला तयार नव्हत्या, त्या चेकअप करायला तयार नव्हत्या. जोपर्यंत राधा विनोद शर्मा तिथे येणार नाहीत तोपर्यंत आम्ही काही करून घेणार नाही. पण राधा विनोद शर्माला कुणाच्याही जीवाची सुद्धा चिंता नाही आहे. तर काल 2 गोष्टी ह्या शहरामध्ये घडल्या. एक तर त्या महिलांची परिस्थिती इतकी बिघडलेली होती, आम्ही सगळे तिथे चिंतित होतो. आणि हे मराठी महापौर असण्यासाठी जो मोर्चा होता तो मोर्चा दाबण्याचा प्रयत्न केला. ह्या इतक्या गंभीर गोष्टी जेव्हा मीरा भाईंदरमध्ये चालत होत्या तेव्हा राधा विनोद शर्मा कशामध्ये व्यस्त असेल तर नवीन नियुक्त झालेले महापौर आणि उपमहापौर यांचं स्वागत करण्यासाठी, त्यांना बुके देण्यासाठी, त्यांची मेजवानी करण्यासाठी ते त्यामध्ये व्यस्त होते. पण त्यांना एकदाही बरं ठीक आहे त्याच्यानंतर तरी तुमची जबाबदारी होती की तुम्ही घटनास्थळी येणं आणि सर्वांना भेट देणं, पण तुम्ही ते केलेलं नाही. आता मला वाटते पुढची मोहीम जी असेल ती आयुक्त हटाव आणि मीरा भाईंदर बचाव
ह्या नावाची एक चळवळ सुरू व्हायला पाहिजे आणि हा आयुक्त इथून हटला पाहिजे. आता इलेक्शन झालं आहे, महापौर सत्ताधारी पक्षाचा बसलेला आहे, म्हणजे भाजपचा महापौरसुद्धा बसलेला आहे. मग आता राधा विनोद शर्मांना माझा प्रश्न आहे की आधी सरनाईक साहेबांसारखे सेम कपडे घालून तुम्ही फिरत होते, मग आता कुणासारखे कपडे घालणार? बघा, नाही तर टावेल वगैरे लावायची वेळ येईल राधा विनोद शर्मावरती. कारण ज्या पक्षाचा महापौर आहे त्यांच्या आमदाराचा रेकॉर्ड आहे, ज्याच्यावर त्यांचं एक टर्मचं इलेक्शन गेलेलं आहे. तेव्हा राधा विनोद शर्मा आता कोणते कपडे घालून फिरणार याचा राधा विनोद शर्मांनी विचार केला पाहिजे. तर बघा, मीरा भाईंदरच्या संपूर्ण नागरिकांना, जे मराठी आहेत, जे महाराष्ट्रात राहणारे आहेत, जे मीरा भाईंदरमध्ये, सगळ्यांनी याचा विचार केला पाहिजे की इथला जो स्थानिक असेल तोच इकडचा महापौर व्हायला पाहिजे. आणि हा असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा दिलेला होता. मग मेहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री समजायला लागलेत का स्वतःला, की त्यांना इथल्या नागरिकांशी किंवा इथल्या मुख्यमंत्र्यांच्या शब्दाशी काही देणं घेणं नाही. फक्त त्यांनी एकच ठरवलं की माझ्या घरातला महापौर होईल म्हणजे तो दुसरीकडे पळण्याचा प्रश्न येणार नाही. मी जिथे जिथे बोलेन तिथे तिथे हा महापौर सह्या करणार आहे, कारण घरातला प्रश्न आहे ना. आणि भाजपा म्हणते आम्ही घराणेशाहीला विरोध करतो म्हणून काँग्रेसला विरोध केला त्यांनी. मग आता हे काय चालू आहे? घरातल्या घरात जे काय येणार ते घरातल्या घरात. का नको आहे तुम्हाला मराठी महापौर? का नको आहे? आता नरेंद्र मेहतांनी याचं उत्तर द्यायचं की तुम्हाला मराठी महापौर, महिला नगरसेविका असताना मराठी महापौर तुम्हाला का नको होता? आणि हा प्रश्न त्यांच्याच पक्षाच्या ज्या महिला नगरसेवक आहेत त्यांनी विचारला पाहिजे. त्यांनी आपली बुद्धी गहाण ठेवली आहे का? त्यांना हा प्रश्न विचारायला आला नाही का? म्हणजे तुम्ही मान्य करा की हे जे नगरसेवक निवडून आलेत यांची करणी काहीच नाही आहे मीरा भाईंदरमध्ये. हे फक्त आणि फक्त नरेंद्र मेहतांमुळे जिंकून आलेले आहेत. मेहताने जिंकून आणण्यासाठी सगळे कटकारस्थाने केली आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं आहे की आमचं हे नगरसेवक पद जातं आहे की काय. आणि म्हणून एकही नगरसेवक, म्हणजे 78 ते 79 नगरसेवक, एकही नगरसेवक ह्या मेहतांना विरोध करायला तयार नाही आहे किंवा दिसत नाही. तेव्हा बघा, मीरा भाईंदरकरांनो, या गोष्टीचा नीट विचार करा की आपण कोणाच्या हातात सत्ता देत आहोत. म्हणून मी सुरुवातीपासून सांगत होते की खासदार, आमदार ह्या इलेक्शनपेक्षा नगरसेवकचं इलेक्शन अतिशय वेगळ्या प्रकारचं असतं. तुम्ही आपल्या शहरामध्ये कुणाला आणताय, कुणाला आपल्या डोक्यावर बसवताय, ह्याचा सातत्याने विचार केला गेला पाहिजे. पण या वेळेलासुद्धा नेहमीसारखं ज्या लोकांनी आपल्या ह्या वॉर्डसाठी काही केलेलं नसताना या वॉर्डमध्ये किंवा सगळ्या वॉर्डमध्ये असे नगरसेवक लोकांनी निवडून दिलेलं फक्त चिन्हावरती, आणि लोकशाहीचा पूर्ण बट्ट्याबोळ करून टाकला. एवढं बोलून थांबते. विचार करा.